नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही खाजगी किंवा संघटित क्षेत्रात नोकरीत करत असाल तर तुमच्या भविष्याची चिंता आता कायमची मिटणार आहे. केंद्र सरकारने जुन्या EPS 95 पेन्शन योजनेच्या जागी आता अत्यंत पारदर्शक आणि गतिमान अशी EPS 2026 प्रणाली लागू केली आहे. या नवीन नियमामुळे पेन्शन मिळवणं तर सोपं झालंच आहे, पण जर तुमच्या पेन्शनला उशीर झाला तर तुम्हाला थेट 12% व्याजही मिळणार आहे. नोकरदारांसह त्यांच्या कुटुंबाला कोणते 5 फायदे मिळणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पहिला पॉइंट आहे पेन्शनचे नवीन नियम. सर्वात आधी समजून घेऊया की पेन्शनचा लाभ कोणाला मिळणार. नियमित मासिक पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकूण पेन्शन पात्र नोकरी किमान 10 वर्ष असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे वयाच्या 58व्या वर्षी पेन्शन सुरू होते, पण 10 वर्षाची सेवा पूर्ण झालेले कर्मचारी वयाच्या 50व्या वर्षापासूनही अर्ली पेन्शन घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म 10D भरावा लागेल. पण समजा तुमची नोकरी 10 वर्षापेक्षा कमी असेल तर काळजी करू नका. अशा कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनऐवजी फंडात जमा झालेली संपूर्ण रक्कम व्याजासह एकाच वेळी काढून घेता येईल. यासाठी तुम्हाला फॉर्म 10C चा वापर करावा लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो KYC आणि 20 दिवसाचा नियम. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या पेन्शनचा दावा फेटाळला जाऊ नये म्हणून काही गोष्टी बंधनकारक आहेत. तुमचा युनिटेक किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असावा आणि तो ओळखपत्राशी जोडलेला असावा. तसेच बँक खाते, पॅन कार्ड आणि जन्मतारीख यामधील स्पेलिंग मध्ये कोणतीही चूक नसावी. या योजनेचा सर्वात क्रांतिकारी बदल म्हणजे कालमर्यादा. मित्रांनो, आता अर्ज केल्यापासून केवळ 20 दिवसाच्या आत भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना तुमचा पेन्शन क्लेम निकाली काढावा लागेल. जर वैध कारणाशिवाय 20 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर तुम्हाला वार्षिक 12% दराने व्याज मिळेल. आणि विशेष म्हणजे ही व्याजाची रक्कम दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून कापली जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कुटुंबाला मिळणारे 5 मोठे फायदे. चला आता पाहूया कुटुंबाची सुरक्षा करणारे 5 मोठे लाभ. यामध्ये पहिला आहे जोडीदाराला आजन्म पेन्शन. मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या पती किंवा पत्नीला आयुष्यभर मासिक पेन्शन मिळेल. दुसरा आहे बालकांसाठी आर्थिक सहाय्य. मित्रांनो, 2 मुलांना वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत मूळ पेन्शनच्या 25% रक्कम दरमहा दिली जाईल. तिसरा लाभ आहे अनाथ मुलांसाठी विशेष तरतूद. मित्रांनो, आई वडील दोघांचे निधन झाल्यास मुलांना सामान्य पेन्शनपेक्षा जास्त अनाथ पेन्शन मिळेल. त्यानंतर चौथा फायदा आहे नामांकित व्यक्तीला लाभ. मित्रांनो, कर्मचारी अवैध असेल तर त्याने इनॉमिनेशन फॉर्मद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळेल. आणि त्यानंतर 5वा फायदा आहे वृद्ध पालकांना आधार. जर कर्मचारी एकटा असेल आणि कुटुंब नसेल तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या वृद्ध पालकांना पेन्शन देऊन आधार दिला जाईल. तर मित्रांनो, केंद्र सरकारची EPS 2026 योजना नोकरदारांना आणि त्यांच्या कुटुंबाला एक भक्कम सामाजिक सुरक्षा देते. ही माहिती महत्त्वाची आहे. तुमच्या नोकरदार मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच फायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.